गाईज आम्ही चाललो बुलढाण्याला शेतात. कुठं म्हणते तुम्ही? अरे शेतात चाललो का? मग बुलढाण्याला जे आपलं शेत येडूबाई आम्ही चाललोय शेतामध्ये. अरे बाबा जंगल मध्ये काय करले? आम्ही चाललेलो आहे शेतामध्ये. बघू हे शेत आपल्या नावावर करतात का नाही, आहे ना मीर? आता आम्ही बदला ना मागे. हो पवन अंकल सोबत. गाडी चालू राहील म्हणणं. व्हिडिओ काय बनवतो बाळा आपण? मी तर जावायची मला काही गरज नाही. व्हिडिओ आहे समजत नाही. व्हिडिओ आहे बोल माहिती का बोबड्या कशाला आलं कशाला आला कशाला आलं सांग ना. हाय गाईज, आज आम्ही जातोय सावखेडला शेतात. चला मग तुम्हाला दाखवतो मी बाहेर घेतो रे मामाचं वावर. मामाचं वावर हा मग कोणाचं आहे ते वावर? आपल्या मामाचं सुनील बाबाचं वावर. पागल. सुनील बाबा कशाला आले तिथं? मामान मुंडा मामाचं वावर. कोणाचं? पवन अंकलचं. काही नाही होत बा. हमारा जाने बहार आ गया हमारे दिल के. जय शिवाजी. शिवाजी नाही म्हणायचं शिवाजी महाराज म्हण. छत्रपती शिवाजी महाराज म्हण. तर आम्ही थांबलो होतो आता रस पिण्यासाठी. कुठं थांबलो रे आपण? कशाला थांबलो? चांगलं दुसरं तू चांगलाच दिसतो ना. गोड. सगळी ट्रिप यांनी स्पॉन्सर केली सासऱ्याने आमच्या. त्यांना असं वाटायलं की ट्रिप स्पॉन्सर केली तर हुंड्याबद्दल विसरून गेलो आम्ही. काय म्हणला? बापरे स्पेशल. काय टाकलं? बरं दुसरं घ्या, जाऊ दे. पकड. कसं गरम आहे ना ते. तुला गायब करून दाखवू बरफ. तर आम्ही दोघ जण गाडीत बसलोय कारण की मिहिरला बाहेर जायचं नाही म्हणून ते बसले तिकडे. पुरुष तर मी बांधणार तिथं गेल्यावर आपण. पहिले इथून खालून जावं लागत होतं बघ. इथून खाली पायी? पायी जात होतो पाण्यातून. हे काहीच नव्हतं हे मागच्या साईडला होतं. अच्छा छान दिसू राहिलं पाणी ते झाड. वाकडा कर मोबाईल. हा बस. शूटिंग घे ए, आता पोरगं पाहिजे तू अवघड आहे का? नंतर घे बरं. झोप. आपण आलो होतो शेतामध्ये. कुठे आलो होतो? पिशवी आहे माझी. शेतात आलो होतो. त्याच्यात आपण आलेलो आहे शेतामध्ये यांच्या आणि आता आम्ही सगळ्यांना घेऊन आलो आमच्या जवाई बापूला, नातूला. नातू तर आमचा फुगून बसला बापा. काय झालं मी तुम्ही पवन अंकलच्या नावावर नाही केलं? फुगून बसला रे तू. फुगून बसला रे. तू मामाचं मुन्ना मामाचं शेत आहे. आणि आपल्याला गरिबी दाखवतात मी रे घरी. शेत आहे म्हणून पावर आहे मामाची. वावर आहे तर पावर आहे. पूर्ण याची हे होती सोन्याचे बिस्किट. सोन्याची बिस्किटच म्हणतात ना याला. सागाला. अच्छा. हो रे बा. अरे बाबा घाट आहे. घाटाचं झाड. घाटाचं नाही अरे झाकण कुठे गेलं? हे यांच्या जवळ. ते दुसऱ्या शेतात आहे बाबा. ते दुसरे हे बाई हरभर वाढलंय रे.
अरे सॉरी आलो घरी. थंड वाटून राहिला मस्त वाटत तिकडे थंड आहे वाटतं, इथं नाही. मीर आम्ही घर बांधलेलं आहे इथे आणि मीर हे आमचं स्वतःच आहे, किरायचं नाही. हवा आली हवा आली. हवा आली की मस्त थंड काय 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 आलं का त्याच्यात. आव, काय मग फोटोग्राफर काय कोण आहे फोटोग्राफर? लपू आम्ही घरात आलो म्हणून बाबा. बाबाला आवाज दे, कुठे आहे म्हणा. कुठे मी आम्ही घर बांधलं. आम्ही घर बांधलंय. कसं झालं? कसं आहे बाळ आम्ही यमी यमी सांगणार. कसं आहे मीर कुठे गेलो बी आम्ही तुमच्या डोळ्यातून दिसून त्याला चष्म्यातून. कुठे बी गेलो यम्मी यम्मीच म्हणते. कोण मग कसं लागायला छान एक गाणे. तिला नाटक करताना एक पोरग बाहेर येईल. आमचं भीमनगर दादा आमचं भीमनगर. आले ना गेले किती. अरे काय तू आता काय चमचा खाता आता. वाईटवर आहे. तर आता आम्ही इथे जेवण करणार आहे आणि जेवणासाठी एकदम आम्ही खेड्यातलं जेवण आहे. नाही खेड्यातलं नाही, ढाब्यावरचं आहे. चिखलीवरून घेतलं होतं. पनीर म्हणजे पनीर जालन्यात याच्यात पण असतं खेड्यात. तर आपण यांच्या वावरात आलो होतो आणि जेवणाचा बेत आहे आपला. मिहीर मध्ये बसलाय. मस्त जेवण करू. पोळ्या घरून आणलं करू होतं. नाही सगळ्यांना वाढायचं नाही, असं ठेवते मी. माझा ठेवायचे बाबा ते. यांनी शेंगा आणल्या होत्या. शेंगा दाखव. शेंगा कशा आहे मीर? छान आहे ना. ह्या शेंगा तिखट लागलं तर ते खायचं शेंगा म्हणले बोला. आजचा मेनू असा आहे की दाल तडका आणि मिसळ पाव नाही, पनीर आहे. चटणी पण आणलेली आहे शेंगदाण्याची मी करून छानपैकी. आणि इथे मी मटर पनीर इथेच तयार केलेलं आहे. मटन पनीर. मटन पनीर नाही मीर, मटर पनीर. आता आपण जेवूया. आता आम्ही जागा बदलली. आम्ही पहिले तिकडे बसलो होतो, तिकडे खूप ऊन होतं त्यामुळे मग आता आम्ही इथं आलो. जागा चेंज केली, एकदम शांत ठिकाणी आलो. थंड. मी माझ्यासोबत भांडायला. भांडू नको माझ्यासोबत, समजलं का? हा पण आमचा पाहून. हा थांब 1 2 3. अरे सॉरी. अरे बाप हरले यार मी. थांब एक मिनिट. आई तर जागा फायटिंग खेळायची मी रे. दोघं पडलो ना, दोघांचं डोकं तेच आर पर होईल इथं. अरे पारग केला स्वर्ग. ठीक आहे रे. आजी तो व्हायली गरमी ते हो नाही पण इथं हवा थोडी लागली. ए दादू ज्वारी मा ज्वारी. चिरतं पिल्लू. थोडं पाणी दे. अरे पक्षी देखो ना कैसे बैठे हैं तार पे. हेलो हाय 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 वागाय लोक आपण राहते आपलं पक्षीला भिवा. तर पक्षी आपल्या इथं ठिकलन आपल्या अंगलतात ठिकलन. कुठं आलोय ते सांग त्यांना. किती पक्षी इथे मोजबो. आम्ही इथं आलोय वावलात. ते बसले तिथे. आपण चाललो आता गाडीकडे. इथे गाडी उभी केली होती. आपलं हे शेत लगे हे मोठं झाड आहे, त्याच्या पलीकडचं जे झाड आहे तिथपर्यंत आहे ते मागचं झाड सगळ्यात. आणि इकडे आपल्या गावाकडे जाणारा रस्ता. खाली पाहून चाला. करा रिलीज. निवडू धरायची का तुला? चालू आहे आमचा सूट. मी तर तयारी केली छान छान. काय झालं शूट करायला. आणि बाबा काय चालू. चार मास सोबत आहे. सरक बाजूला, आम्हाला मामी पाहिजे. कुठे इथं एका
त्यांच्या दुसऱ्या शेतात आलो होतो आम्ही सगळे. आणि इथे माझ्या बायकोला शूट करायचं बाबा, तिने तयारी केली ड्रेस, मला माहित नव्हतं. आणि माझा चेहरा आज दिसायला की मी झोपेतून उठलेलो आहे, आत्ताच झोपलो होतो मी. मस्त शेजारी आपण आपलं शेत आहे हे. इथून आपलं नाही यांचं, आपण तिकडे आपलं दाखव, ते बी आपलंच. होल वावरी जावर. हे खालचं शेत आहे आणि ते जे गेलं आपण वरती ते वरचं शेत. हिचं नाही बरं, हिच्या पप्पाचं आहे. पण येणारे धान्य ते आपल्याला अर्ध भेटतंच ना, चतकोर का होईना. मग चला आम्ही गिंबल सेट करतो. तर आपण आता इथं आलतो, आता माझा मस्तपैकी शूट करणार आहोत आणि साहेब करत आहेत इथे गिम्बल. बरोबर, गिंबल सेट करतोय मी. गिम्बल सेट कर. गिंबल बाप. मी फर्स्ट टाइम हेवी लेन्स लावलेला 85 mm. तुम्ही बघू शकता. अरे लॉक खोललं होतं मी, बट ड्यू टू सम रिझन्स ओय असं येऊ राहिलं. बहुतेक लोड घेणार आहे गिंबल आपलं. हां वाव गिंबल. हे बघ छोटा वारकरी. ऐसा बोलते. पिल्लू ये इकडं. तुला कॅमेरा शिकवतो मी, पण आपण नाही घुसायचं फोटोग्राफीत. आपण दुसरं काम करायचं, आपण वकील बनायचं. काय झालंय? काय सांगू, तिथं उभं राहून पाहतो. नाही पण कुठं होत्या काय मुंग्या होत्या मुंग्या. पायडे इकडे. मला मुंग्या चावलेल्या आहेत आणि सासूरवाडीमध्ये एक आनंदाची लहर आलेली आहे. तुम्ही लय वेळ उभे होते ना, कुठं होतो पण मी? काय माहित कुठतरी होते तुम्ही. मुंग्या पाय खाली. या इथं, हं? या इथं, कुठे? या इथं. तर मुंग्या चावून सुद्धा मी माझ्या बायकोचं शूट करणार आहे फिक्स, कारण की आम्ही शूटसाठी एवढं लांब आलेलो आहे. कशाचं काय शूट आहे नेमकं काय? काय रील स्टार बनायचं ना बाबा आम्हाला. नाही रील वर टाकायचं काय? तर आमचा शूट झालेला आहे कम्प्लीट. आणि मॅडम एक पण सॉन्ग असं ठरवून येत नाही, काहीच ठरवलं नव्हतं. एकच ते सलमान खानचं छपरी नक्की गाणं. नव्हतं ना एवढं बट यायचं. आपला कॅमेरा एवढा खास आज कामी आलाय बायकोसाठी. रील्स तुम्ही अकाउंटला पाहू शकता, पौमिक्षा. यस बघा, चेक करसाल लवकर जर टाकलं ह्यांनी दिला मला व्हिडिओ तर. मी देईन असं वाटतं. हा ठेवून दे. बस चष्मा लाव ना तू. नाही ना रे. नाही चार बकऱ्या येईन मी. असं कसं सावकडचं आहे रे तू. तिकडे तू बरं नाही इथं. पागल ते. असं का? आणि आता काय कर, गाडीला टेकून. हा नाही, गाडीला टेकून असं उभं आहे, असं पाठ टेकून देतो. एकच सेकंद. सो आता आम्ही जातोय, आता निघतोय जालन्याकडे. बहुतेक हा ब्लॉग छोटा होणार आहे, कारण की आम्ही आराम आणि एन्जॉय केलाय. यस मी मीरचा एक फोटो घेतोय. कुठे चाललो? हा कसं जाणार आहे? इकडून इकडे जाणार आहे आम्ही, तिकडून तिकडं. ऑटोमॅटिक आहे ते खालून. टाकलं जिम्मल ठेवलं, जिम्मेवर काय ठेवलं? मेमरी कार्ड. मी शर्ट आणलं होतं शूट साठी व्हाईट, पण केस सुटले डॉक्टरकडून, काय व्हाईट शर्ट झालं. जाऊ द्या, चला नेक्स्ट टाइम.